नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज माझी तयारी चालू आहे एक छानशी रेसिपी करायची. ती तुम्हाला दिसतच असेल मी काय करत आहे. तर आज मी करणार आहे शिमला मिरचीचं सुकं बेसन. तर त्याची पूर्ण रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. तुम्ही नक्की घरी करून पहा आणि केल्यानंतर तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी सर्वप्रथम घेतलं थोडंसं बेसन भाजून घेतलं आणि म्हणजे लाल होईपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं. त्यानंतर कापली शिमला मिरची. शिमला मिरचीच्या बिया कोणाला आवडत नाहीत, पण मला आवडतात. मग त्यानंतर कांदा आणि लसूण अद्रक पेस्ट आणि कोथिंबीर सगळं बारीक कापून घेतलं. त्यानंतर पॅनमध्ये टाकलं तेल थोडंसं गरम झाल्यानंतर मग टाकली जिरे मोहरीची फोडणी. जिरे मोहरी फुटल्यानंतर मग घेतला कांदा आणि कांदा थोडासा लालसर भाजून घ्यायचा, कारण लालसर भाजल्यावरच त्याची चव चांगली भाजीमध्ये उतरते. म्हणून थोडंसं लालसर भाजून घेतला कांदा. आणि जेव्हा तुम्ही गॅसवर कराल, मी ही रेसिपी पूर्ण इंडक्शनवर करत आहे आणि तुम्ही गॅसवर जर करत असाल तर थोडीशी फ्लेम कमीच ठेवायची. मग त्या कांदा भाजल्यानंतर मी टाकलं लसूण अद्रकची पेस्ट. लसूण अद्रकची पेस्ट थोडीशी लालसर झाल्यानंतर मग मी शिमला मिरची ॲड केली आणि शिमला मिरचीला थोडंसं वाफवल्यानंतर त्यात टाकली चटणी आणि हळद आणि आपलं काळा मसाला टाकला, कारण मला प्रत्येक भाजीत काळा मसाला आवडतो आणि ते ऑप्शनल आहे तुम्हाला. आणि जर तुम्हाला काळा मसाला नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकलं तरी चालते. मग त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं आणि त्याला छानसं मिक्स केलं. मग त्यानंतर थोड्या वेळ वाफवायला ठेवलं आणि वाफवल्यानंतर मग बघितलं थोडीशी शिमला मिरची शिजली आहे का. आणि मग त्यामध्ये टाकला कूट पण आम्हाला प्रत्येक भाजीत आवडतो, म्हणजे जी सुकी भाजी असते त्यात. मग ते पण थोडंसं एकदम मिक्स केलं. मग त्यानंतर टाकलं बेसन पीठ, जे की मी भाजून घेतलेलं होतं. मग मी बेसन पीठ टाकल्यावर ते अजून छानसं मिक्स केलं आणि पूर्ण बेसन पीठ मिक्स झाल्यानंतर अजून थोड्या वेळ त्याला, आणि हे मिक्स करताना गॅसचा फ्लेम एकदम कमी पाहिजे, कारण मी इंडक्शनवर करते तर मी स्पीड कमी जास्त करू शकते. तसंच तुम्ही गॅसवर करत असताना पण फ्लेम एकदम कमी ठेवायचा, कारण मग बेसन पीठ पूर्ण करपून जाऊ शकतं. मग त्यानंतर थोडंसं अजून कोथिंबीरवर ॲड केली आणि झाकून ठेवलं. मग ते वाफेपर्यंत मग मी पूर्ण जे सामान खाली पडलेलं होतं चिरलेलं वगैरे, मग ते फ्लोअर साफ केल्यानंतर मग जे भांडे पडलेले होते थोडेसे, म्हणजे आमचे टिफिन वगैरे होते, ते मी घासून घेतले. आणि मग भाजी शिजेपर्यंत मग माझे भांडे घासणं झाले. मग मी साफ केला ओटा आणि आई लागली भाकरी करायला. मग मला पण येतात भाकरी, असं नाही की मला येत नाहीत म्हणून, पण तेवढ्या जमत नाहीत म्हणून आईने भाकरी केल्या. आणि मग त्यानंतर भाजी शिजली होती भाकरी होईपर्यंत. मग मी थोडंसं म्हटलं माझं काम करून घेते. मग मी ऑनलाईनचं काम करून घेतलं. तर अक्षया मला बडबड करून पूर्ण बोर करत होती. तिचं वेगळंच असतं आणि जे मी करत होते तिला पटत नाही, म्हणून ती काही ना काहीतरी सुचवत असते. मग सगळं भाकरी वगैरे झाल्या, आईने जेवायला वाढून घेतलं. मग आम्ही मस्त बिग बॉस बघत भाजीचा स्वाद घेतला. आणि भाजी पण एकदम छान झालेली होती, पप्पालाही आवडलेली होती. आणि अक्षया तर खातच नाही तिखट, आणि आईला होती एकादशी. मग आईला काही ती भाजी खायला भेटली नाही, पण नंतर मी एका दिवशी तिच्यासाठी स्पेशल बनवणार आहे. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.